सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ती मात्र सूरज गावडे उर्फ बाहू गावडे आपण पाहतोय आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये त्याच्या साथीला आपण पाहतोय तो मात्र राहुल पोके आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो चेक. हॅलो 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 पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. स्ट्राईकला सज्ज होईल तो मात्र फलंदाजानं अष्टपैलू कामगिरी करत सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय तो मात्र कोरगावचा उभरता सितारा गोवा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला सूरज गावडे आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला राहुल पोके आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हल्लीच्या मोसममध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी सुंदर पद्धतीची केली. ध्रुव पास क्रिकेट संघाचं त्यानं योगदान केलंय तो सैल आरोलकर आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता थोडासा फ्रंबल त्यानंतर एकेरी धाव संख्येने पावलं वळली आहेत. चालू असलेला सामना केंडेरी बॉयज विपक्ष प्रथमेश 11 चंदन शेडगावकर प्रतिनिधित्व करतोय आणि चंदन शेडगावकरच्या मागे शॉर्ट टर्नमॅनला एक मात्र छोटा मुलगा अथर्व आपल्याला बघायला मिळतोय. अथर्वाचं मी म्हणेन नशीब असेल डे नाईटची क्रिकेट स्पर्धा साई त्याला या वयामध्ये खेळायला मिळते. भरपूर हा नशीबवान असेल. एक धाव फलकावर आपण पाहतोय ज्या केंद्रीय बॉयज क्रिकेट संघानं मगाचा सामना आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. जमनीलगतचा फटका क्षेत्ररक्षण झालंय. साहिल आरोरकर आपल्याला बघायला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. एक धाव फलकावर आपण पाहतोय दापोलकर ब्रदर्स विपक्ष केंद्रीय बॉयजचा सामना शेवटच्या क्षणाला मोरजिमच्या उस्माननं दाखवून दिला. मला उस्मान या नामानं का संबोधलं गेलं तगडे फटकेबाज महादार पण त्या अगोदर भाऊची फलंदाजी सुंदर बघायला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मी म्हणेन पंच या ठिकाणी नो चेंडूचा इशारा करतायत. या चेंडूवर मोठा फटका पाहिजे होता. केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सांघिक धावफलकावर 3 तर बनल्या. येणारा चेंडू आहे फ्रीट आणि फ्रीट खेळण्यासाठी संघाचा आयकॉन खेळाडू समोर आहे तो मात्र सूरज उर्फ भाऊ गावडे. ज्या भाऊ गावड्यानं हल्लीच्या मोसमला सुंदर फलंदाजी परत गोवा पोलीस मधून खेळत असताना गोवा पोलीस बरोबर ध्रुव पास क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सुंदर फलंदाजी याच्या माध्यमातून बघायला मिळाले. ढाट सरकर गोवा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये बघायला मिळालाय. आडव्या बॅटनं आपल्याला फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू असून दूर आहे. फुटबॉल पद्धतीने चेंडू थांबवलाय तोपर्यंत एकेरी धाव संख्येचं रूपांतर दुहेरी धाव संख्येमध्ये 2 बनलेत. मात्र आता सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 5 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय साहिल आरोलकर पाहतोय. गेल्या वर्षीची मांजरेम चॅम्पियनची ट्रॉफी सर्वोत्तम खेळाडू मालिकावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर कोरला गेलाय तो साहिल आरोलकर आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आयकॉन वर्सेस बेस्ट लढत चालू आहे. केंद्रीय बॉयज विपक्ष प्रथमेश 11 आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय साहिल आरोलकरनं सूरज गावडेला रोखून ठेवलंय 5 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं बॅकफुटला त्या ठिकाणी मात्र जायचं होतं. फटका सचवला होता ऑफस्टिकच्या बाहेरचा. थोडंसं या ठिकाणी मात्र गती परिवर्तन टाकलेला चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या सूरज गावडेला थोडासा प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. आपण निर्धाव चेंडू पाहतोय. 5 आउट पहिलं षटक प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचा.
हलक्या हाताने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आवाज येतोय, कट लागतोय, तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू आपण सुंदर गोलंदाजी साईल आरोलकरची, त्याला प्रत्युत्तर सूरज गावडेकडे नव्हतं. 5 धावा तर बदल्या. सूरजला माहिती आहे साहिलच्या 2 ओव्हर आहे, 2 ओव्हरला आपण साहिलच्या 12 काढूया व उर्वरितच्या गोलंदाजांवर हबी होऊन खेळत असताना अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्या आक्रमणाला आपण सुरुवात करूया. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजीला सुरुवात करेल आपण पाहतोय. साल्मिक आपण पाहतोय. प्लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दोनात समांतर केले. स्वेर चेंडूचा इशारा केलाय. अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावपल एक न बधारलाय. बोनस या धावसंख्येनं 6 धावा धावपलकावर. कुठच्या तरी गाडीची लाईट चालू आहे मित्रांनो, पंच आपल्याला खुणा करतायत, आपल्याला विनंती आहे. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका टोलवलाय कव्हरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हर रिझनचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुवीर धावसंख्येकडे. आणि तिसरी धाव घ्यायची की न घ्यायची, ती घ्यायची की न घ्यायची, दुधाव व्यवस्था आपल्याला बघायला मिळाली. सूरज थोडासा रेडी नव्हता, भाऊ रेडी नव्हता. परतीची फेक येईपर्यंत 2 तर बनले आहेत. 2 धावेनं 8 धावा धावपलकावर आपण पाहतोय. दबावमय वातावरण आहे. केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी 70-80 धावा पाहिजे आहेत. सुंदर फटका, नेत्रदीप पद्धतीचा फटका. साहिल आरोलकर वेगानं आलाय. सुंदर पद्धतीचं झेल टिपलंय. हे कठीण झेलचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये केलंय आणि संघाच्या आयकॉन खेळणं प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एक्का तो राहुल पोगे माघार परतलाय. टीमचा उस्मान अनेक उपमाने जो प्रसिद्ध आहे या मोरजिम गावामध्ये, तो विशाल उर्फ उस्मान, उस्मान उर्फ लिंबू या नावानं तो भरपूर प्रसिद्ध आहे आणि तो आपल्याला बघायला मिळतोय. मगाशा मॅचचा हिरो जरा एक मोठा फटका ठोकून एक सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकानं थोडीशी गफलत केली आहे, चूक केली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे मात्र 1 धाव मिळाली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ते मात्र 9 धावा धावपलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावर 9 धावा तर बनल्या आहेत. 9ला 1 बाद. सूरज गावडे जोपर्यंत केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये तोपर्यंत लढत सुंदर बघायला मिळेल, सुंदर क्रिकेट बघायला मिळेल. नऊ धावा धावपलकावर आपण पाहतोय.
आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. श्रेयष्टवे चेंडू आढळला जातोय. 9 धावा धावपलकावर एका गड्याच्या बदल्यात संत गतीने सुरुवात आहे. माघारी परतला तो मात्र राहुल माघारी परतलाय. सुंदर सेल टिपला साईल आरोरकरनं. दोन्ही क्रिकेट संघांसाठी खेडीर बोईज क्रिकेट संघाला सुंदर फटका बघायला मिळतोय. एक मोठा फटका सुरेश गवडेच्या बॅट मधून घुटण्यात एक और सिक्सर एक. माध्यमातून संघाचे संघमालक या सामन्याचा आनंद लुटत आहेत. केंद्रीय बॉईज आयोजित एप्रिल महिन्यामध्ये सिंधुदुर्ग गोवा डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं मैदानावर त्याच मैदानावर आपण सुंदर नीटनेटकं आयोजन बघू. गेल्या वर्षी श्री माधेश्वर बांधा क्रिकेट संघानं गोपाळ भट्टच्या नेतृत्वाखाली विजेतेपदाचा मानकरी झाला होता. तो क्रिकेट संघ अनेक दिग्गज खेळाडू खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल ते केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाचे सन्माननीय संघ मालक मंदारजी पोके साहेब आणि संपूर्ण केंद्रीय बॉईज टीमला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतो. तो मात्र 16 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 तर बनलेत 8च्या सरासरीनं आणि केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाची पूर्ण दारोमदार या दोघांवर असेल. कारण सुरेश गावडेनं एक फटका सुंदर सजवलाय. सुरेश गावडे असा खेळाडू आहे तो शांत खेळतो सुरुवातीला आणि मग आक्रमक बनतो. पण आक्रमक खेळाडू उस्मान या नावानं प्रसिद्ध असलेला विशाल आहे. आणि बघूया चंदनच्या नेतृत्वाखाली प्रथमेश 11 क्रिकेट संघ हा खेळतोय आणि कर्णधाराला कौतुक करावं लागेल. एका छोट्या खेळाडूला त्यानं संधी दिली आहे. अगदी वय त्याचं असेल ते मात्र जवळ स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर अमितजी शेडगावकर साहेब यांच्याकडे आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यांच्या संकल्पनेतून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. दाद द्यावी लागेल आपल्या गावातील खेळाडू आपल्या वाडीतील खेळाडू ही डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आपल्याच मैदानावर खेळावे हे त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नाही राहिलं आहे. ते स्वप्न मात्र सत्यात उतरताना बघायला मिळालंय. सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक भिकाना आलाय. परतीची पेक धाव घ्यायची की न घ्यायची. लिंबूसाठी धोक्याची धाव असेल की काय. देवा तू पाव सर्व केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाचे चाहत आहे आणि खेळाडूंची दिल की धडकन वाचली होती. प्रथमना त्यांना वाटलं भाऊ आऊट होतोय की काय. त्यानंतर श्वास सोडला होता थोडासा मी म्हणायचा विशालनं. आज नशिबाची साथ आहे आणि ज्यावेळी विशालला नशिबाची साथ मिळते त्यावेळी विशाल मात्र मागे फिरून बघत नाही. तो भटकेबाजी तगडी करतोय. पण प्रथमेश 11 क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा चंदन शेडगावकर आता त्यानं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पहिले सामने थोडेसे ऑर्मअप पद्धतीचे आणि लीग स्टेजचे मॅचेस ते मुख्य प्रमुख सुरुवात झाली आहे मॅचला. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल आणि कोणत्या संघाला आम्ही हरवलं तर कोणता क्रिकेट संघ बॅकफुटला येईल. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका स्क्वेअर कटचा देखना फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत आहे आणि चेंडू तेवढच्या क्षणाला थांबलाय. परतीची बेक दुहेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. 2 धावा बनल्यात त्या मात्र आता 20 ला 1 बाद. गोलंदाजी मार्कवर साईल आरोलकर सज्ज झालाय. साईल वर्सेस कारण प्रथमेश क्रिकेट संघाला माहिती आहे लवकरात लवकर आपल्याला भाऊला बाद करायचं आहे. संघाची रन मशीनला बाद करायचं आहे आणि त्यासाठी साईल आरोलकरला आणलाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय गॅप मधून. सुरेश गावडेला माहिती आहे क्षेत्ररक्षण भरपूर दूर आहे. हलक्या हाताने खेळायचंय. 2-2 धावा जमवायच्या. या ओव्हरला 8 ते 10 धावा बनवायच्या. त्यानंतर स्लॉक ओव्हरला
फटकेबाजी ही तगडी करावी लागेल आणि तगडी फटकेबाजी करत असताना सांघिक धावपलकावर 21ला 1 बाद 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 21ला 1 बाद अशी स्थिती आहे. सूरज कावडे कोरगावचा, दुसऱ्या बाजूला मोरजिमचा उस्मान आपण पाहतोय. विशाल संघाचा आज कर्णधार पद त्याला जीवनदान बहाल झालंय आणि ते जीवनदानाचा फायदा उठवायचा आहे. चंदन शेडगावकरनं क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात केली आहे. साहिल वर्सेस विशाल ही लढत असेल मैदानावर. 21 धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्विजिटचा फटका. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टॅनचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संपवले जातात. लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशा फटक्याचं विवरण विशालच्या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 21 धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. साहिल आरोलकरची फक्त धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये 5. भव्य दिव्य आयोजनाबरोबरच सुंदर असं क्रिकेट. एक पेडणेम तालुक्यातील आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडूंच्या स्वरूपात एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कालचं सत्र गौरेश नागवेकरनं, त्यानंतर स्नेहल मलिकनं आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचबरोबर नितेश गडेकरची फलंदाजी, अपाली कलगुटकरची गोलंदाजी, हे सर्व काही चित्र होतं. आज मात्र एकापेक्षा एक रती महारथी सुरेश गावडे, त्याचबरोबर साहिल आरोलकर बरोबर एक सुंदर क्रिकेट अमित साळगावकर, त्याबरोबर महेश बाईडकर आणि अजून एक मोठे नाव गुरुप्रसाद आरोसकर हे आयकॉनच्या स्वरूपात या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळत आहेत. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. साल्निक आपल्याला बघायला मिळतोय. कोलबट टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन परफेक्ट यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे. खेळाडू वेगावर स्वार होऊन त्यानं गोलंदाजी पसंत केली. ज्यावेळी बेस्ट वर्सेस बेस्ट सामना असतो त्यावेळी मात्र ताकद लावून गोलंदाजी करायची असते, त्या ताकदीनं फटकेबाजी करायची असते. ते तंत्र घेऊन दोघं जण खेळताना बघायला मिळत आहेत. ज्या सूरज कावडे दाभोलकर ब्रदर्स विरोधात जे सुरुवातीला सैरावैरा करून सोडलं होतं ते प्रथमेश 11 क्रिकेट संघाच्या गोलंदाजीनं त्याच सूरजला आता मात्र सुरुवातीला रोखून ठेवलाय. 21 धावपलकावर. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. साल्लिकची आपल्याला बघायला मिळाले. सुंदर गोलंदाजी, ताकदीनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे प्रथमेश 11 क्रिकेट संघानं. ज्या चुका झालाय चंदन शेटगावकरनं सांगितलंय सर्व विसरायचं आहे आणि चांगला क्रिकेट खेळत आपल्या क्रिकेट संघाला विजेतेपदापर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी प्रथमेश 11 क्रिकेट संघाची ही कमबॅकची लढत आपल्याला बघायला मिळते आहे. फटका तर सुरुवातीच्या क्षणाला या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केलाय. अवस दॅट अंपायर पण शरीराशी लागलेला चेंडू पहिला न लागलेला चेंडू, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. भरपूर पंच अनुभवी आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. 4ही पंच सुंदर कामगिरी करता बघायला मिळतात. गोवा राज्यातील नावाजलेले पंच सर सुचित राणे, सर अभिजित तळेकर, सर अमित नाईक आणि सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. 21 धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सलगचे 3 चेंडू. शेवटच्या क्षणाला मात्र ताकद लावली. यष्टीरक्षक चंदन शेडगावकरनं शेवटच्या त्याला माहिती आहे आताच ताकद लावायची आहे कारण भाऊचा विकेट हा महत्वाचा आहे. एकीर धावसंख्येनं 22 धावपलकावर. ज्याला जीवनदान मिळालंय धावचीच्या स्वरूपात तो विशालची कामगिरी महत्वाची असेल, पण कौतुक करावं लागेल ते साल्मिकचं. पहिले सलगचे 3 चेंडू हे निर्धाव चेंडू, त्यानंतर एकदा आपल्याला बघायला मिळाली सुंदर गोलंदाजी. हे प्रथमेश 11 क्रिकेट संघानं आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या हाताला घेऊन काढले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक केली आहे. एकेरी धावसंख्येसाठी त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षकाला, तो आक्रमक झाला.
विशाल थोडासा संत गतीने धावणं पसंत करतोय. जर परतीची वेग वेगानं गेली आणि विशाल बाद झाला तर संघ पुन्हा एकदा बॅकफुटला येईल तो केंद्रीय बॉईज क्रिकेट संघ. पण विशाल आहे, सूरज आहे, तोपर्यंत केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाचा चष्मा हा मात्र वर आहे. संघिक धावपलकावर 23ला 1 बाद अशी संत सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. सुरुवात तर संत झाली, शेवट मात्र दणक्यात असेल. पिक्चर अभी बाकी आहे. सुंदर सुंदर चेंडू टायन्स आवाज करून देणारी गोलंदाजी साल्मिक आपल्याला बघायला मिळाली आहे. सुरुवातीच्या प्रमुख गोलंदाजांनी साई कार्य केले आहे केंद्रीय बॉईज क्रिकेट संघासोबत. पण उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला या दोन खेळाडूंना थांबवणं भरपूर महत्त्वाचं आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणं बाकी आहे. पण सूरज आणि जो विशाल मैदानामध्ये आहेत तर कितपत धावांपर्यंत मजल मारतायत की प्रतिस्पर्धी संघ साहिल आरोलकर आणि चंदन शेटगावकरच्या नेतृत्वाखाली 50-55 पासून रोखून ठेवतोय. ही आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. नाना परब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आणि तोपर्यंत जोडूया सुमधीर संगीत संदीप डीजे. चार षटकाच्या समाप्ती अखेरीस 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम शिलन टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला और 23 रन लॉस ऑफ 4 विकेट्स और बॉलिंग मार्क पर सर्वेश दिखाई देते स्क्रीन के सामने. विशाल कट करने की कोशिश, यहाँ पर चंदन बेहतरीन गेंद को गैदर किया. विकेट के पीछे काफी अच्छी काम कर रहे हैं. सराहना की जाए इस खिलाड़ी की, एक बेहतरीन क्रिकेटर, काफी अनुभव इस मुरजिम गांव के, लेकिन बेहतरीन यहाँ पर अनुभव है. टेनिस विश्व में सर्वेश बॉलिंग मार्क पर यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं. और विशाल जिनकी एक मुरजिम गांव में एक बेहतरीन चर्चा रहती है, उस्मान भाई के नाम से पूरी पहचान, लेकिन उसके बाद लिंबू से भी पहचान है. एक यहाँ पर योगेश ने जरूर बताया. और नॉन स्ट्राइक पर सूरज गावड़े 16 रन बनाकर बल्लेबाजी. फुलर लैंड की डिलीवरी खोज के निकाला गेंद को डपरा, यहाँ पर डीप काउ कॉर्नर रीजन में गेंद पहुंचते हुए लगभग गेंद को 1 रन बनाया. और गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक एक सिंगल, और सिंगल के साथ रन आसानी के साथ अपने टीम के खाते में जुड़ते हुए. यही कोशिश रहेगी आने वाले इस ओवर में. एक दो शुरुआत के बाद एक अच्छी साझेदारी बन रही होती. 24 रन 1 विकेट जल्दी सस्ते में लौटा. 24 रन लॉस ऑफ 1 विकेट. 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर. विशाल 7 गेंदों में 3 रन बनकर बल्लेबाजी, और उनके साथ सूरज गावड़े जो बल्लेबाजी 16 गेंदे और 16 रन बल्लेबाजी कर रहे. और बॉलिंग मार्क पर सर्वेश रोड एड की ओर से राइट आर्म और 2 विकेट. फुल टॉस गेंद थी यहाँ पर, शॉट कवर रीजन में शॉट पॉइंट. यहाँ पर अथर्व गेंद को दौड़ चुके थे. एक छोटे खिलाड़ी, देखिए दाद देनी पड़ेगी इस खिलाड़ी की. बेहतरीन थ्रो, ठीक ठाक थ्रो अथर्व का, और गेंद को फील्ड करते तब तक 1 रन आसानी के साथ जुड़ता हुआ. 24-26 टोटल पहुंचता हुआ. 2 रन आसानी के साथ जुड़े सूरज गावड़े के खाते में 2 रन, और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 26 रन स्कोरबोर्ड पर. बेहतरीन अथर्व एक छोटे खिलाड़ी, इस काफी अच्छा अवसर प्राप्त हो. इस उम्र में देखा तो एक बेहतरीन क्रिकेट 10 डे नाइट टूर्नामेंट, और अच्छा अवसर प्राप्त होता है इस टूर्नामेंट में खेलने का जो प्रथम शिलोन के टीम में. फुल टॉस गेंद, गेंद डीप लॉन्ग ऑफ रीजन में, गेंद सीमा रेखा तक पहुंच रही है, और ऑफिशियल का इशारा हमारी तरफ बनता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए.
बेहतरीन यहाँ पर टाइमिंग सही बचे था, वंस बैकफुट पर निकल करके अच्छा शॉट ऑफ साइड में। फिर से एक बार बैकफुट पर निकला, इस बार ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए एमबीबीएल सिक्सर सूरज ऑन फायर 6 रन स्कोरबोर्ड पर। इसे देखिए, देख सकते हैं इस शॉट के लिए रिप्ले में भी बेहतरीन टाइमिंग और मिड विकेट के रिजम ने एक और छक्का और लगातार 2 गेंदों में 2 बड़े शॉट। सूरज तो सेटल हो चुके हैं, एक जहां पर गेंद उनको फुटबॉल की तरफ दिख रही है, जहां पर काफी अनुभव है एंड मौके का जो आंखें निगाही रखी है यहाँ पर गेंद के ऊपर सेज हिट करने की कोशिश, थोड़ी सी गलती बन गई यहाँ पर जब तक इनको फील्ड करते पहला यहाँ पर ठीक ठाक थ्रो नहीं बना, अच्छा बैकअप करते, डीप लॉग ऑन से क्षेत्र रक्षक आते, वो गेंद को उठाते और दोनों बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं। जो इसी ओवर का लेखा जो को देख सकते हैं, पांचवा ओवर समाप्त हुआ और 5वें ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 39 रन, 39 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 ओवर्स। आने वाले 3 ओवर का अभी तक खेल बचा है, यही कोशिश रहेगी विशाल और उनके साथ सूरज गावड़े की इस 3 ओवर में कम से कम 40-45 रन बनेंगे तो एक अच्छा टोटल बनेगा अपने टीम के लिए। उसे यहाँ पर कोशिश रहेगी खासतौर से विशाल और सूरज इस दोनों खिलाड़ी की। छठा ओवर प्रगति पर, छठे ओवर के लिए बॉलिंग मार पर फिर से एक बार चंदन शेडगांवकर खुद कप्तान यहाँ पर छठे ओवर की शुरुआत करेंगे। आगे निकले यहाँ पर डीप लगन में खिलाड़ी मौजूद और फिर से एक बार चकमा देके गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। यहाँ पर फील्डिंग देखिए, यहाँ पर थोड़ा से रुक कर आई गेंद और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और रमेश यहाँ पर देख रहे कमेंट्री बॉक्स के सामने, गेंद थोड़ी सी डिप गिरने के बाद रुक कर आई और गेंद सीमा रेखा के बाहर। आगे निकले फिर से एक बार शॉट एक्स्ट्रा और बाउंड्री की तरफ, जब तक गेंद को फील्ड करते पहले प्रयास में दूसरा रन आसानी के साथ पूरा किया, 2 रन अपने टीम के लिए और 2 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 45 रन, लॉस ऑफ 1 विकेट। छठा ओवर प्रगति पर 2 गेंदों का खेल समाप्त हो, आने वाली 4 गेंदें बच चुके इसी ओवर की। 22 गेंदे 36 रन बनाकर सूरज गावड़े एक अकेला सेना यहाँ पर बल्लेबाजी करता, आगे निकले यहाँ पर खिलाड़ी मौजूद, देख सकते हैं मेरे ख्याल से थोड़ी सी परेशानी बन रही, जो यहाँ पर लाइट की परेशानी जरूर है कि चहर यहाँ पर यहाँ पर किरण उनके यहाँ पर आंखों के ऊपर निकले, पहला एक चौका छोड़ा, उसके बाद एक जीवनदान मेरे ख्याल से सूरज का कितना महंगा साबित हुआ। 37 रन के ऊपर उनके लिए जीवनदान मिलता हुआ, जो 23 गेंदों में 37 रन और टोटल स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर बनता हुआ खिंडीर बॉयज क्रिकेट टीम 46 रन 1 विकेट के नुकसान पर, 46 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। फिर से एक बार गेंद को स्क्वायर लेग रीजन में गए, जब तक गेंद को फील्ड करते पहले प्रयास में शॉट स्क्वायर लेग में थोड़ी सी गेंद आगे निकली, जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बनाए अपनी टीम के लिए। एक अच्छी कोशिश रहेगी खिंडर बॉयज क्रिकेट टीम के, एक 80-85 रन का टारगेट। छठा ओवर प्रगति ज्यादा से ज्यादा उम्मीद करेंगे विशाल जी, एक स्ट्राइक रोटेट करके सूरज को लाई स्ट्राइक पर, और सूरज एक बेहतरीन बल्लेबाजी 37 के रन के योग पे ऊपर पहला यहाँ पर जीवनदान मिलता हुआ सूरज गावड़े के लिए। पिछले मुकाबले के हीरो 1 मैन आर्मी अर्धशतक इस प्रतियोगिता का, और फिर से एक बार कोशिश रहेगी यहाँ पर सूरज गावड़े की। आगे निकले यहाँ पर लगभग गेंद बाहर की पिच की थी, गेंद विकेट के पीछे काम नहीं बाते, बेहतरीन गेंद को गैदर किया। और जब तक आप गेंद को गैदर करते कमेंट्री बॉक्स में मेरे साथ अधिक जानकारी देने के लिए स्कोरिंग की एक बेहतरीन प्रसाद कोले सर बेहतरीन स्कोरिंग करते हुए कमेंट्री बॉक्स में जयेश परब, योगेश परब और मैं नाना परब सभी दर्शकों का हार्दिक
स्वागत करता हूँ। शॉट ऑफ पुल दिया, आगे निकले, जहां पर थोड़ी सी गेंद ऊपर हो चुकी थी, बल्ले के ऊपर टॉप एज लगा, लेकिन ना गेंद यहाँ पर कहाँ निकली, लगभग गेंद सीमा रेखा तक पहुंचते हुए 4 रन के लिए थोड़ा सा समय लिया ऑफिशियल्स ने और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। इस 4 रन की बदौलत से स्कोर आगे निकलता हुआ 51 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं। खिंडीर बॉयज क्रिकेट टीम 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 51 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। और प्ले जरूर इस्तेमाल करेंगे इसी ओवर में। 3 खिलाड़ी यहाँ पर सीमा रेखा के नजदीक रहेंगे और यहाँ पर कोशिश रहेगी सूरज गावड़े की इसी ओवर में एक 20-25 का बड़ा ओवर निकालने की, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज जो इस मोरसिम गांव के उस्मान पटेल की पहचान इस गोवा राज्य में, लेकिन विशाल स्ट्राइक पर विशाल शेटगांवकर 4 रन बनाकर और 41 रन सूरज गावड़े। आगे निकले, जब तक इनको बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को खेला, जब तक फील्ड करते पहले प्रयास में मिड विकेट से 1 रन मिलेगा अपने खाते में और 1 रन उनके खाते में और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 52 रन स्कोर बोर्ड पर। 1 विकेट के नुकसान पर 52 रन, एक अच्छी साझेदारी बन रही है दूसरे विकेट के लिए। मेरे ख्याल से एक लिंगायत सर बेहतरीन साझेदारी बन रही है। इसी बात की चर्चा जरूर रहेगी कमेंट्री बॉक्स में। 41 रन पर खेल रहे सूरज गावड़े, 25 गेंदों में 41 रन, एक अच्छी बल्लेबाजी सूरज गावड़े की। मैन फ्रॉम कोरगांव से इस प्रतियोगिता के लिए बिलोंग कर रहे सभी ओवरसीज खिलाड़ी, यहाँ पर योगेश सर ने जरूर बताया होगा, सभी ओवरसीज खिलाड़ी काफी प्रभावित किया इस टूर्नामेंट के लिए। सातवां ओवर प्रगति पर, जो बॉलिंग मार्ग पर लंबा रन अप सर्वेश बॉलिंग मार्ग पर अच्छी गेंद यहाँ पर कोश के निकले मिनी हेलीकॉप्टर शॉट और गेंद सीमा रेखा तक पहुंच रहे डीप लॉन्ग ऑन रीजन में, सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। देख सकते हैं 47 रन की पे खेल रहे हैं, 3 रन से दूर है अर्धशतक बनाने के लिए। आज देख सकते हैं बेहतरीन यहाँ पर क्रिकेट। स्ट्राइक पर सूरज गावड़े विजिट करने की कोशिश, कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं, जहां पर बल्लेबाजी आप सीधे बल्ले से खेले रन बन रहे हैं, लेकिन इस विजिट करने की कोशिश कुछ उल्टे पलटे, एक शॉट बन सकता तो अर्धशतक बन सकता है तो इस मैच का दूसरा बनेगा, लेकिन ना खासतौर से गेंदबाज भी देखिए, एक अच्छी गेंदबाजी होशियारी से गेंदबाजी करे, एक टिप्पा लाइन सही दिख रखते हुए राइट हैम और विकेट रोड एंड की ओर से शफल हुए ऑन साइड में गेंद को मोड़ा, जब तक गेंद को मिड विकेट बाउंड्री की तरफ भी आउटफील्ड काफी तेज है, लगभग गेंद को फील्ड करते हैं, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए और 4 रन के साथ 51 रन यहाँ पर खुद के निकालते हुए। एक बार सिर्फ सूरज भी बल्ला ऊपर कीजिए, अभिवादन कीजिए, सभी दर्शक तालियां बजाए जोरदार। क्या इस टूर्नामेंट की आज दूसरा अर्धशतक बनता हुआ जो सूरज गावड़े का। बेहतरीन सूरज आज काफी यहाँ पर अनुभव के साथ कोरगांव से इस टूर्नामेंट के बिलोंग कर रहे, काफी प्रभावित किया इस युवा खिलाड़ी ने। ज्यादा से ज्यादा अनुभवी खिलाड़ी टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट में ये देखिए अच्छा शॉट निकल जगह बना स्ट्रोक के लिए, लेकिन इस गेंद के ऊपर विकेट निकलता हुआ दूसरा। सूरज गावड़े थोड़ी सी सस्ते में लौटे, मेरे से ख्याल से थोड़ा सा संयम खो बैठे, उसी के अंदर से हर गेंद के ऊपर बड़ा शॉट, लेकिन सूरज गावड़े की एक 51 रन की यादगार पारी यहाँ पर समाप्त होती। लगभग बेहतरीन क्रिकेट आज इस प्रतियोगिता का सूरज गावड़े का दूसरा अर्धशतक लगता हुआ। बेहतरीन क्रिकेट सूरज कमेंट्री बॉक्स के लिए यहाँ पर आपके
हर यहाँ पर सलाम करते हुए बेहतरीन क्रिकेट, जोरदार तालियां बजाते हुए सभी दर्शक और पूरा यहाँ पर डगआउट, बेहतरीन क्रिकेट का माहौल चलता हुआ इस मुर्जिम बिग बैश टूर्नामेंट में 62 रन 2 विकेट के नुकसान के बाद पर 62 रन 2 विकेट कर स्कोर देख सकते हैं आप। बेहतरीन बल्लेबाजी, लेकिन नवे बल्लेबाज सुबह के हीरो, वन साइड हीरो बने थे, एक सुपरमैन, गेंदबाजी काफी अच्छी कसौट भरी की थी। 1 रन 7 विकेटें यहां पर गीतेश चल चुके हैं मैदान पर। बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को खेला, मिड विकेट बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक गेंद को फील्ड करते थ्रो करते, तब तक एक सिंगल बना और सिंगल के साथ गेंद साहिल आरोल करके ग्लस्तान में पहुंचते हुए एक सिंगल वही की कोशिश रहेगी। एक सिंगल के साथ व्यक्तिगत खुद का खाता खोला जो गीतेश बल्लेबाज ने और टोटल स्कोर 63 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 7 ओवर का खेल समाप्त हुआ और 7 ओवर के समाप्त के बाद 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर मित्रांनो 7 षटक संपली आहेत आणि 7 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक आपण पाहतोय तो खिंडीर बॉयज क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 63 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात। धीरज निधिकोट का पहला महत्वपूर्ण आखिरी ओवर लेके शॉट गेंद पुल करने की कोशिश, जब तक यहाँ पर गीतेश यहाँ पर फील्ड करते, थोड़े से मिस फील्ड, हड़बड़ाहट हुई यहाँ पर, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते एक अच्छी रनिंग बिटवीन विकेट, खासतौर से चंदन शेड़गांवकर दिखाई दे रहे स्क्रीन के सामने, जब तक फील्ड के गेंद यहाँ पर मैदान के ऊपर ओस गिर चुके हैं, मैदान गीला हो चुका है, ज्यादा से परेशानी बनेगी गेंद रोकने के लिए, लेकिन उसी के यहाँ पर खेल का यहाँ पर देख सकते हैं 64 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 64 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। स्लो रन गेंद यहाँ पर बैकफुट पर निकले, ऑन साइड में गेंद सीमा रेखा के बाहर, उस्मान पटेल की बल्ले से निकलता हुआ एक दमदमाता छनछनाता हुआ छक्का 6 रन के लिए। सत्तर रन टारगेट यहाँ पर, 70 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 70 2 विकेट नुकसान पर देख सकते हैं सूरज गावड़े की एक ताबड़तोड़ बल्लेबाजी। शुरुआत में इक्का दुक्का सिंगल डबल और बीच में एक स्लॉक्स ओवर में बेहतरीन बल्लेबाजी सूरज गावड़े की। फुल टॉस, लगभग यहाँ पर डीप लॉन्ग क्षेत्ररक्षक मौजूद है, तैनात किया यहाँ पर चंदन शेड़गांवकर, खुद कप्तान गेंद को फील्ड करते, आसानी के साथ थ्रो करते, तब तक एक सिंगल और बनता हुआ खाते में, विशाल के खाते में 1 रन और टीम का स्कोर 71 रन स्कोरबोर्ड के ऊपर। विशाल शेड़गांवकर जो 11 गेंदों में 12 रन, विशाल सावंत जो 12 रन बनकर बल्लेबाजी कर रहे हैं। विकेट के पीछे साहिल आरोलकर बेहतरीन यहाँ पर विकेट के पीछे गेंद को गैदर किया और स्कोर वहीं पर रुकता हुआ 71 रन, कोशिश वही रही थी 80 का टारगेट, लेकिन एक अच्छी गेंदबाजी, आने वाली 2 गेंदें ड्राइव किया ऑफ साइड में, जब तक गेंद को फील्ड कर डीप लॉन्ग ऑफ रीजन में पर जब तक फील्ड किया 1 रन सिंगल बना और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ 72 रन टोटल पहले बल्लेबाजी करते खिंडीर बॉयज क्रिकेट टीम। 72 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स और बॉलिंग बार पर धीरज दिखाई देते हुए मिनी हेलीकॉप्टर शॉट दिलाने की कोशिश, लगभग गेंद को फील्ड करते पहले प्रयास में, गेंद को रोका, तब तक दूसरा रन भी पूरा किया। गीतेश यहाँ पर साथ दे रहे थे, बैकअप ठीक ठाक बना और 2 रन आसानी के साथ जुड़े और 2 रन के साथ 74 रन स्कोर कर लगते हुए 75 रन का टारगेट है। 74 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं, 74 धावा धावपलकर जमवते 2 गड्याच्या मोबदल्यात। बेहतरीन क्रिकेट यहाँ पर देखने के लिए मिला आज सभी दर्शकों को, जहाँ पर अनिकेत का अर्धशतक, उसके बाद सूरज गावड़े के 2 अर्धशतक और शाही परब के 2 अर्धशतक, यानी कि आज के दिन 5 अर्धशतक देखने को मिले। यहाँ पर काफी प्रभावित किया आज सूरज जो 51 रन 29 गेंदों में 51 रन, राहुल जो ने 3 रन बनाए और विशाल सावंत 14 रन बनकर नॉट आउट रह चुके हैं और
गीतेश जो 3 रन बनाकर, एक ऐसा यहाँ पर लेखा जोखा इस बल्लेबाजी का। लेकिन गेंदबाजी का साहिल अरोलकर 2 ओवर का कोटा 10 रन, और सालमे का जिन्होंने 2 ओवर में 13 रन। सर्वेश की बात की जाए तो 2 ओवर 27 रन, और चंदन शेडगांवकर 1 ओवर 12 रन। धीरज जो आखिरी ओवर 1 ओवर 11 रन, और अच्छी गेंदबाजी। काफी यहाँ पर महंगा ओवर साबित होता हुआ सर्वेश का 2 ओवर में 27 रन। लेकिन मेरे ख्याल से जो ओवर गेंदबाजी की थी, या 2 ओवर साल्मिक ने बेहतरीन स्पेल किया था, 2 ओवर 13 रन और 1 विकेट। बेहतरीन क्रिकेट। लगभग मैच 74 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 75 रन का टारगेट है। और आगे का विवरण देने के लिए मेरे साथ फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए मिस्टर जयेश परब।
नवा आता योगेश 48 चेंडू 75 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चालू असलेला सामना उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी खिंडीर बॉईज क्रिकेट संघ विपक्ष प्रथमेश 11 या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. नाणेफेकीचा कौल यावेळी मात्र खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या बाजूने प्रथमतः या मैदानामध्ये फलंदाजी केली आहे. 75 धावा जमवल्या आहे. 74 धावा धावफलकावर जमवल्या आहेत. 75 धावांचं आव्हान प्रथमेश 11 संघाच्या बाजूने. निर्धारित 8 षटकांचा हा सामना. 48 चेंडू आणि 75 धावांची आहे आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये येणारी वेळ येणारा काळ ठरवणार. पहिल्या इनिंगसाठी आपण आवाज ऐकला होता मराठीचा सुमधुर आवाज मिस्टर योगेश परब. त्यानंतर पुढच्या 4 षटकांसाठी आमचे साथी सहयोगी हिंदीचा बुलंद आवाज मिस्टर नाना परब. समालोचन कक्षामध्ये आमचे साथी गुणलेखक आहेत प्रसादजी कोले. त्यांचंही सहर्ष स्वागत. आमची टेनिस क्रिकेट .inची सर्व टीम लिंगायत सर आणि त्यांची ही संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेचं चित्रीकरण करते. त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जुळले गेले आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा पुन्हा एकदा समालोचन कक्षातून मी जयेश परब हार्दिक स्वागत करतोय. मोरजी बिग बॅश लीगची स्पर्धा डे नाईट चालणारी स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील 2 संघ जाणार आहेत पुढच्या फेरीत. कालच्या दिवसामध्ये आम्हाला 2 संघ मिळाले आहेत पुढच्या फेरीत प्रवेश करणारे. मात्र आजच्या दिवसामध्ये कोणते ते 2 संघ असणार आहेत जे पुढच्या फेरीत प्रवेश करणार हे सांगणार आहे. आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर ऋग्वेद 11 संघ आणि कांचोलिम संघ हे 2 संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतायत. आजच्या दिवसामध्ये कोणते 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार हे आजचा दिवस ठरवणार. तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा होतोय सामना सुरू होणारचा. सलामीची जोडी आहे मैदानात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल ओव्हरसीज खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालंय आणि ते स्थान का मिळालंय हे सिद्ध केलंय या फलंदाजाने. पहिलाच चेंडू. या पहिल्याच्या चेंडूवर काय फटका सजवलाय. फटका खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये. त्यानंतर मात्र स्वतः फलंदाज झोपतोय चेंडूला पाहतोय चेंडू कुठे गेलाय आणि त्यानंतर मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येते. 2 या धावसंख्येने संघाचा श्रीगणेशा केलाय. सांघिक धावसंख्या 2 धावा धाव फलकावर अकाउंट ओपन झालाय. यावेळी मात्र प्रथमेश 11 या संघाचं साहिल आणि त्याच्या साथीला साल्मिक ही जोडी आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल पोके. षटकातील दुसरा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. पॉइंटचा खेळाडू चकपून चेंडूवर येतो. चेंडूची परती करतोय. डिरेक्ट हिट झाला असता तर धोक्याची घंटा वाजली असते. मात्र यावेळी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय आणि सांघिक धावसंख्या 2 चेंडूच्या सांगत्य अखेरीस धाव फलकावर 3 धावा. सुरेख फलंदाजी सुरेख क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान खराब चेंडूवर प्रहार ही रणनीती मैदानामध्ये वापरली आहे 2 फलंदाजांनी. राहुलच्या षटकातील पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र पंचांकडे अपील केलं गेलंय. बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. पहिल्या गड्याचं होतंय पतन. 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन फलंदाज साल्मिक परततोय मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. यानंतर सामना रंगतोय. आजच्या दिवसातील 8वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दाभोलकर ब्रदर्स विपक्ष केव्ही स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. दाभोलकर ब्रदर्स विपक्ष केव्ही स्ट्रायकर. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी या. नव्याने आलेला फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये धीरज. राहुल पोकेने कार्य केलंय मैदानामध्ये. यावेळी मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा झालेला प्रयत्न. चेंडू निघालाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. बायच्या स्वरूपात निघतायत 4 धावा आणि या 4 धावेने सांघिक धावसंख्येला मिळालाय आकार आणि सांघिक धावसंख्या धाव फलकावर
4 धावेने एका गड्याच्या मोबदल्यात 7 अशी धावसंख्या. अल्टीपल्टी खेळण्याचा झालेला प्रयत्न, या प्रयत्नात मात्र फलंदाज कुठेतरी बीट झाला, त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट, परिणामी चेंडू गाठतोय बाउंड्री लाईन. षटकारी पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा झालेला मानस, यावेळी मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. मैदानामध्ये दांडी गुल झालते. फलंदाज यावेळी मात्र 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन धीरज परततोय तंबूच्या आसराला डकआउटच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानामध्ये राकेश. अंतरिम चेंडू, या अंतरिम चेंडूवर मात्र हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता, षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एका षटकाच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सामना रंगतोय केव्ही स्ट्रायकर संघ विपक्ष दाभोलकर बॉईज या दोन संघाच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर टॉससाठी यायचं आहे. केव्ही स्ट्रायकर विपक्ष दाभोलकर बॉईज, दाभोलकर ब्रदर्स विपक्ष केव्ही स्ट्रायकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. सात धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावांचा पाठलाग. सूरज भाऊची मैदानामध्ये एक तुफान खेळी पाहायला मिळाली किंडीर बॉईज संघाकडून. काय फलंदाजी केली आहे मित्रांनो या खेळाडूने. निश्चितपणाने आपल्या फलंदाजीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव आदराने घ्यायला लावणारी ही फलंदाजी, सुरेख पद्धतीची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूरज भाऊची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गितेश नावाचा गोलंदाज, गितेशने या सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमाल केली आहे. 1 धाव खर्च करून 7 विकेट आपल्या नावावर गेल्या. तोच गितेश फिरकीचा जादूगार. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर ऑफस्ट्रमच्या बऱ्याच बाहेर जाणार होता चेंडू. पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर. अवांतर धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा. षटकातील दुसरा चेंडू, सुरेख चेंडू. सुरेख चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केला गेलाय. ओव्हरसीज खेळाडू स्ट्रायकिंग एंडला साहिल पाहायला मिळतोय. मात्र साहिल मात्र या चेंडूला सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवर प्रहार करायचा, याला क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जी म्हटलं जातं आणि हीच स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र स्वीप करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता मैदानात. दुसऱ्या बाजूने मात्र साहिल कुठेतरी चुकतोय. सुरेख गोलंदाजी, गोलंदाज गितेशची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय गितेश नावाचा गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पंचांकडे अपील केलं गेलंय. तिसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला जाणारा होता चेंडू. फलंदाजाला बीट करतोय. पंचांकडे अपील सुद्धा केलं गेलंय. मात्र यावेळी पंच फलंदाजाला नाबाद ठरवतायत. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा फलकावर. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र बॅटची कडा. यष्टीरक्षक थोडासा चुकतोय. झेल घेण्याची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती आणि या संधीचं सोनं करायची गरज होती. कारण साहिलला मैदानाच्या बाहेर पाठवलं असतं तर सामना सोपा झाला असता. मात्र पुन्हा एकदा साहिलला मिळालेलं जीवनदान येणाऱ्या काळात कितपत महागात पडू शकतं, ही येणारी वेळ, येणारा काळ ठरवणार.
आणि यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी टाळ्यांचा आवाज करून देणार ही गोलंदाजी पाहायला मिळते साहिल सारख्या फलंदाजाला यावेळी मात्र बांधून ठेवलं गेलं. दाभोलकर ब्रदर संघ आपल्याला फायनल कॉल असेल नाणेफेकीसाठी या समोरील संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतोय. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 9 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी फलंदाज साहिलचा झालेला प्रयत्न टॅप करतोय चेंडूला. एकेरी धाव घेतली जाते मैदानामध्ये. एक या धावसंख्येने दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या धाव फलकावर 2 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धाव फलकावर करायचे 75 धावांचा पाठलाग. आणि 75 धावांचा पाठलाग करताना राहिले चेंडू 36. आवश्यकता आहे 65 धावांची. 36 चेंडू 65 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 65 रन इन 36 डिलिव्हरीज. आपल्याला अंतिम पुकार दिलेला आहे. तिसरं षटक संपायच्या आधी जर आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर समोरच्या संघाला टॉस देण्यात येईल. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली अभी बहुत दूर है. 65 धावा अजून जमवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 2 बाद 10. सूरजच्या षटकात पहिलाच चेंडू. या पहिल्या चेंडूला उडवायचं होतं मिड विकेटच्या डोक्यावरून. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आहे. पायांवर जाऊन आदळलेला चेंडू. लेग बायचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सुरेख पंचगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य राणे सर स्क्रीनवर येत आहेत. लेग बायचा इशारा करतायत. आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 11 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र राकेश असेल स्ट्रायकिंग एंडला. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. फलंदाज राकेशला परतावं लागेल डकआउटच्या दिशेने. तिसऱ्या गड्याचं होतंय पतन. तिसरा पतंग उडतोय. तिसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. बॅटर मैदानामध्ये चंदन शेडगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. कार्य करायचं आहे मैदानामध्ये. संघ थोडस अडचणीत. 11 या धावसंख्येवर 3 मोहरे माघारी परतलेत. सुरेख गोलंदाज सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न. सुरेख कॉल पाहायला मिळाला विकेटच्या मध्ये. फलंदाज साहिलचा सुरेख कॉल होता. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र ही चोरटी धाव घेण्यात 2 फलंदाजांना यश प्राप्त होतंय. यालाच क्रिकेट म्हणतात. ज्या ठिकाणी धाव नसते त्या ठिकाणी मात्र धाव बनवावी लागते. आणि ही धाव मैदानामध्ये साहिल नावाचा फलंदाज बनवतोय. आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 1 डझनावर जाऊन पोहोचते. 12 धावा धाव फलकावर. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू. सूरज भाऊच आपल्याला पाहायला मिळतोय. तेज तर्रार चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. कठीण प्रश्न विचारला होता फलंदाज साहिलला. आणि या कठीण प्रश्नाचं कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज साहिलकडे. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा धाव फलकावर.
षटकधी 5वा चेंडू, यावेळी मात्र निश्चितपणे मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, ब्रँडेड षटकार. सजवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय, स्वतः मैदानामध्ये झोपला आणि त्यानंतर हा फटका बघितला. कुठे चेंडू गेलाय 6 धावांसाठी. 1800 धावसंख्या धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. रनआउटची संधी, डिरेक्ट हिट झाला असता तर धोक्याची घंटा फलंदाज चंदनसाठी वाजली होती. यावेळी मात्र चंदन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. मात्र मैदानामध्ये काय चाललंय, चुकीच्या एंड कडे थ्रो झालाय. जोपर्यंत बॅकअप होत आहे तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेने मात्र 3 षटकांची होते सांगता. 3 षटकांचा खेळ पडलाय माघारी. 3 षटकांच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 अशी धावसंख्या. करायचंय 75 धावांचा पाठलाग आणि 75 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी प्रथमेश 11 संघाची नौका समुद्रामध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या नौकेला निश्चितपणे किनाऱ्यावर लावायचं काम फलंदाज साहिलला करायचं आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा सुरेख निर्णय पाहायला मिळाला बॅटर चॉईस पॉवर प्लेचा प्रथमेश 11 संघाकडून. कारण माहित आहे फलंदाज साहिल मैदानामध्ये सेट झालाय. दुसऱ्या बाजूने चंदनकडे क्षमता आहे आणि ह्या षटकामध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके जर मैदानामध्ये आले तर सामन्यामध्ये निश्चितपणाने ट्विस्ट निर्माण होईल. सामना मात्र बरोबरीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच इराद्याने मात्र हा बॅटर चॉईस पॉवर प्लेचा निर्णय मैदानामध्ये प्रथमेश 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 19 अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये निश्चितपणाने हाबी असलेला केंडीर बॉयज क्रिकेट संघ आपले सुरुवातीचे 2 सामने या संघाने जिंकले आहेत. तिसरा सामना सुद्धा जिंकावा, टेबल टॉप करावं हा इरादा असेल केंडीर बॉयज क्रिकेट संघाचा. बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुलच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. जर्सी क्रमांक 17चा हा खेळाडू स्क्रीनवर पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज येतोय, चेंडू अडवतोय. तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. कौतुक करावं लागेल राहुलचं. पहिलं षटक हाताळलं होतं. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण हादरे दिले आणि त्यानंतर मात्र साहिल सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर मात्र निशब्द करून टाकलंय. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र स्वीप केलाय. चेंडूला उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, ब्रँडेड षटकार. षटकारांची सांघिक धावसंख्या धावफलकावर 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. लवकर पिक केलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र चेंडूला एक दिशा दाखवली गेली. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख पद्धतीने स्टिअर केलेला चेंडू. नैसर्गिक अडथळ्याला चेंडू कुठेतरी अडतोय असं वाटलं असताना मात्र चेंडू जाऊन पोहोचतोय सीमा रेषा पार. इनसाइड आउटचा देखणा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदत चेंडू चाललाय सीमा रेषा पार, ब्रँडेड चौकार. आणि या चौकारानेशी सुरेख पद्धतीची फलंदाजी. 29 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. हे षटक थोडंसं महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ चाललाय समाप्त. आतापर्यंत मात्र 10 धावा मैदानामध्ये खर्च करतोय गोलंदाज. 27 चेंडूचा खेळ बाकी. 46 धावांची आहे आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू, हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. एकेरी धाव घेण्यात 2 फलंदाज यावेळी धन्यता मानतायत. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर इनसाइड आउटचा देखणा फटका 4 धावांसाठी आणि या चेंडूवर मात्र सिंगल धाव, एकेरी धाव. सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्येला मिळालेला आकार 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
षटकार पुढचा चेंडू यावेळी मात्र अल्टी पलटी मैदानामध्ये निश्चितपणे स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. थोडस दवमय वातावरण मैदानामध्ये निर्माण झालंय. आउटफील्ड स्लो झाली आहे मैदानामध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं थोडस चुकतंय आणि यावेळी मात्र चंदन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचला जातोय. जेव्हा फटका खेळला होता निश्चितपणे चंदनला वाटलं होतं की चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ट्विस्ट निर्माण झालंय मैदानामध्ये आणि चेंडू अडला जातोय. परिणामी मात्र दुहेरी धाव 2 या धावसंख्येने 32 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. अंतरिम चेंडूवर चेंडूला उडवलाय डीप डिश. लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय पहिला प्रयत्न थोडासा फंबल, दुसरा प्रयत्न चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र फलंदाज चंदन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जात 2 या धावसंख्येने मात्र षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये हाबी ठरला होता केंडीर बॉईज संघ. त्यानंतर मात्र चंदन आणि त्याच्या साथीला साहिलने सुरेख फलंदाजी मैदानामध्ये केली आहे. सांघिक धावसंख्येला आकार दिलाय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे असतील चेंडू शिल्लक 24 आणि या 24 चेंडूमध्ये निश्चितपणाने गाठायचं आहे 75 धावांचं आव्हान. 34 धावा धावफलकावर बनल्या आहेत. काय घडणार, काय बिघडणार, 41 धावांची आहे आवश्यकता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर योगेश. दाभोलकर ब्रदर्स संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. दाभोलकर ब्रदर्स संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवा. जयेश 34 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 24 बॉलला करायचं जातं 41. प्रथमेश 11 क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू ओव्हरसीज खेळाडू साहिल आरोलकर आपल्याला बघायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला संघाचा सर सेनापती चंदन शेडगावकर प्रतिनिधित्व करत असताना त्याला साथ देतोय तो मात्र 3 चेंडूत 5 धावा तर 22 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय तो साहिल आरोलकर. गीतेश सज्ज झाला. हलक्या हातानं त्याला स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत मात्र धावचीची संधी. चंदन शेडगावकरची प्रथमतः धोक्याची घंटा बसली होती. परतीची फेक ती थोडी खराब आणि त्यावर मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 36 धावा या धावफलकावर 3 मोहरे गारत झाल्यानंतर जोपर्यंत साहिल आरोलकर आणि चंदन शेडगावकर आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत प्रथमेश 11 हा विजयाच्या वाटचालीकडे बघायला मिळेल आणि केंडीर बॉईज क्रिकेट संघाला गोलंदाजीत ताकद लावावी लागेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पूलचा फटका टोलवायचा होता. थोडंसं या ठिकाणी मात्र वातावरण पूर्ण ओलं चिंब झालंय दबानं. क्षेत्ररक्षकानं मात्र चूक केलीत. या चुका अंगलट येथील केंडीर बॉईज क्रिकेट संघाला. दाभोलकर ब्रदर्स प्रथमतः गोलंदाजी करेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. 38 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 ला करायचे 37. फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक देखना फटका डीप पाईन लेगला. चेंडूला उडवलाय. चेंडू गेलाय सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी.
44 धावा धावफलकावर ज्या प्रथमेश इलेव्हन क्रिकेट संघानं सुरुवात थोडीशी अडकळत केली, पण सुरुवात जरी अडकळत झाली तरी शेवट आम्ही गोड करणार या इराद्यानं साहिल आरोलकरनं आपले कलात्मक फटकेबाजींच्या चोरोबर एकेरी दुहेरी धावसंख्या आणि त्यानंतर खराब चेंडूवर आक्रमण केलंय. सज्ज झालाय पुन्हा एकदा गीतेश बघायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स रोड एंडकडनं सुरुवात करेल. पुन्हा एकदा बैठक फटका कृष्णा सातपुते स्टाईलने फटका सजवलाय साहिल आरोलकरनं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहे. चंदन शेडगावकर साहिल आरोलकर रनिंग बिटवीन विकेटमध्ये अतिशय वेगाने असतात, जलद गतीने धावताना बघायला मिळत आहेत. 46 धावा धावफलकावर. 20 बॉलला करायचा आहे 29 चेंडू. इथून पुढे केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाला विचार केला तर एक गडी बाद करावा लागेल प्रेशरसाठी. प्रतिस्पर्धी संघाचं सेट फलंदाज चंदनच्या साथीला साहिल आरोलकर संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलेव्हरी खेळपट्टीची मदत मिळाली ही गोलंदाजाला ती गीतेशला आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूनं सांघिक धावफलकावर स्थिरावला 46 धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक 5 हे प्रगतीपथावर. पुढे सरसावत त्याकडे फटका टोलवायचा होता. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोनात समांतर करत आहेत. स्वेर चेंडूचा इशारा केलाय अवांतरच्या स्वरूपात. सांघिक धावफलकावर बोनसच्या धावसंख्येनं पुढे सरकताना बघायला मिळतोय 47 धावफलकावर. हलक्या हातानं केलेला चेंडूला स्ट्राईक आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. संघाचा ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून माझी वर्णी लागली आहे प्रथमेश इलेव्हन क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आणि मला आयकॉन खेळाडू म्हणून या ठिकाणी काढलाय. याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे मॅच फिनिशर खेळी नमी देणार हे साहिल आरोलकरचा इरादा आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाला ताकद लावावी लागेल. सुरेश गावडेची गोलंदाजी असेल, विशाल उर्फ मोरजिमचा उस्मान याची मात्र रणनीती असेल. आता करायचे आहेत 18 बॉलला 28 करायचे आहेत. अजूनही 18 चेंडू आहेत आणि 18ला 27 करायचे आहेत. 48 धावफलकावर 18 चेंडू. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. एका दुसऱ्यावर 1-2 गडी बाद झाले. 3-4 चेंडू निर्धाव आले तर मॅच ऑन होईल केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाला. पण एका दुसऱ्या षटकात जर समजा 10 ते 12 धावा निघाल्या तर प्रथमेश इलेव्हन क्रिकेट संघ आपले विजयाचे दरवाजे उघडताना बघायला मिळेल. दाभोलकर ब्रदर्स आणि त्यानंतर सामना आपण पाहतोय साखळी फेरीतील केवी स्ट्रायकर क्रिकेट संघ. दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकले आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केले आपल्याला बघायला मिळत आहे. त्या मात्र फलंदाजीसाठी मोनू उर्फ आत्माराम गोसावी सज्ज आलाय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडे टीम मिटिंग नंतर मोनूकडे जबाबदारी आपण बघतोय. आत्माराम सज्ज होईल आमच्या वेगाला गोलंदाजी करण्यासाठी. तो स्पेशल आहे, बघूया. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा, त्याला चुकीला नाही आहे माफी. साहिल आरोलकरनं उडवले डीप स्क्वेअर लेगला फटका. सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 54 धावा धावफलकावर. 54 धावा धावफलकावर 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आता मॅच ऑन झाली आहे प्रथमेश इलेव्हन क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब चेंडूवर आक्रमण. साहिल आरोलकर ऑन फायर. पंचांचे 2 याद आकाशाकडे बघायला मिळत आहेत, उंचावले आहेत. आपण स्वागत करूया साहिल आरोलकरचं एका सुमधुर संख्यातून. डीजे संदीप. साठ धावा धावफलकावर केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाचा कर्णधार थोडासा नाराज झालाय. विशाल थोडासा नाराज झालाय का आत्माराम गोसावीकडे जबाबदारी, त्यावर आक्रमण.
सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, त्यानंतर विशालनं चूक केली. बॅकअप होईपर्यंत आपण बघतोय स्वेअरच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 61 तर बनल्या आहेत. 24 चेंडू 47 धावांवर साहिल खेळतोय आणि साहिल पण शेवटी जाता जाता का असे ना आपलं अर्धशतक प्रथमेश 11 क्रिकेट संघाच्या कोट्यातून पूर्ण करेल का, हे चित्र मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. विजयासाठी आता मात्र 16 चेंडू आहेत, 14 धाबांची आवश्यकता आहे. 61 धाबा धावपलकावर सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. हे चेंडू प्रथम दाबायचं होतं बेबाड्यात. आत्माराम गोसावीचे सुरुवातीचे 2 चेंडू हे ऑर्मोप पद्धतीचे प्रथमेश 11 क्रिकेट संघाला विजयाचे दरवाजे उघडे लावणारे हे मात्र चेंडू बघायला मिळाले. पुन्हा एकदा सुंदर देखना फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला चकवून क्षेत्ररक्षकानं काय केलंय, शेवटच्या क्षणाला त्यांना हातातील चेंडू सोडलाय. सुटलेला चेंडू 4 या धावसंख्येची मोहर आणि सांघिक धावपलकर आपण पाहतोय 58-65 धावपलकावर साहिल आरोलकर चेंडू पळी उंचावून दाखवायला हरकत नाही. साहिल आरोलकर 51 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतोय वैयक्तिक 51 धाबा. आज मैदानावर अनिकेत शेडगावकरची पहिली अर्धशतकी खेळी, त्याला 7 दत्तराज परब उर्फ साई परबची आपल्याला बघायला 2 अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर आता मात्र भाऊची फटकेबाजी. पुन्हा एकदा बघा सुंदर बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका, चेंडू अडवलाय शेवटच्या षटकाला. भाऊ नाराज बघायला मिळतोय कारण सुटलेले झेल झालेल्या चुका चंदन वेगानं धावताना बघायला मिळतोय. कारण रनिंग बिटवीन विकेट मध्ये चंदन नेहमी फास्ट असतो, जलद गतीने धावतो चेंडू. धावा चोरण्यात त्याला माहीर म्हटलं जातं आणि ती त्यानं धाव चोरली आहे. 67 धावा धावपलकावर 3 कड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. सूरज गावडे उर्फ भाऊचे 2 अर्धशतकी खेळी. हा इतिहास आहे या स्पर्धेचा. बिग बॅश मोर्जिम प्रीमियर लीग ज्या दिवसाचा केला होता 28 ते दिवस आपल्याला बघायला डे नाईटची क्रिकेट स्पर्धा. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षण थोडंसं दूर आहे आणि त्यानंतर एकेरी द्विर धावसंख्या जमवावी आणि प्रथमेश 11 क्रिकेट संघाच्या कोट्यातून जवळजवळ एका बाजूला एक खिलाडी सेनाबरोबर मला लढाईचं आहे. कारण ही लीग स्टेजचे मॅच आहेत. संघाला संघाची ओपनिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना, अग्रस्थानावर राहण्यासाठी कॅन्डी बॉयज क्रिकेटला अतिशय महत्त्वाचा सामना. पण आमच्याबरोबर एका दुसऱ्या त्या संघाला आमच्या सोबत पण घेऊन जायचं आहे, ही रणनीती असेल. परत ड्रॉ ऑन आहे अजूनही कोणी सांगू शकत नाही कोणता क्रिकेट संघ पुढे गेलाय, कोणता क्रिकेट संघ क्वालिफाय झालाय अजून. आता मात्र यानंतर पुढच्या सामन्यांना मजा येईल. डुवा डायरेक्ट असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय तो मात्र सूरज गावडे. मी म्हणेन कॅन्डी बॉयज क्रिकेट संघानं 18 बॉलला 29 आणि सूरजला का मागे ठेवलं होतं. आता मात्र एकेरी धावसंख्येसाठी फटका बघायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय. एक न सांघिक धावपलकावर अजूनही 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये आता धावा करायच्या आहेत मात्र 6 धावा. हलक्या हाताने दिशा दिली आहे चेंडूला. साहिल आरोलकर सन्मानजनक क्रिकेट लक्ष दिलंय कारण संघाचा तगडा गोलंदाज आपण पाहतोय आणि तगड्या गोलंदाजा बरोबर दगडी फलंदाजी करत असताना चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूंवर आक्रमण करायचं आहे. आता विजयासाठी मात्र पाहिजेत त्या 10 बॉलला 5 पाहिजेत. सुंदर फटका चंदनचा बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक तोपर्यंत एकच धाव. एक न बनल्यात त्या मात्र धावा धावपलकर आपण पाहतोय. 9 ला आता 4 करायचे आहेत.
सुंदर फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकानं थोडीशी जलपायची केली. आठ चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आता आपण पाहतोय. 8 बॉलला करायचं आहे ते मात्र 3. सात चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. साहिलचं सुटलेलं झेल आणि त्यानंतर विजयाचे दरवाजे उघडले प्रथमेश इलेवन क्रिकेट संघानं. आडव्या बॅटनं सुंदर एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त करतोय की काय साहिल. 1 धाव आपण पाहतोय. विजयासाठी अजूनही मात्र एका धावसंख्येची आवश्यकता. 74 बनले 6 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. मोठ्या फटक्यानं सामना हा समाप्त केलाय. MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त केलाय. साहिल आरोलकरनं. उमाकांत आपल्याला बघायला मिळालाय गोलंदाज. प्रथमेश इलेवन क्रिकेट संघ विजयी झाला. कॅन्डेड बॉईज क्रिकेट संघासाठी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. 32 चेंडू 64 धावांची बहारदार खेळी करणारा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी चालू केली. गोलंदाजी करत असताना तो साहिल आरोलकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब साहिल आरोलकरला दिला जातोय प्रथमेश इलेवन क्रिकेट संघाच्या कोट्यातून. साहिलला विनंती आमच्या